खुलताबाद नगर परिषदेच्या ज्या थकबाकी, करबाकी जे आहे, या अनुषंगानं बघितलं गेलं तर कारवाईचा बडगा नगर परिषदेच्या वतीनं करण्यात येत आहे आणि यामध्ये जे दुकानदार असतील, व्यावसायिक असतील, यांच्या दुकानं देखील आज सील करण्यात येत आहे आणि जी थकबाकी आहे, ती थकबाकी लवकरात लवकर भरावी असे आवाहन देखील प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. आणि याच अनुषंगानं बघितलं गेलं तर नगर परिषदेचे जे मुख्य अधिकारी आहे समीर शेख सर, हे आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊया. सर नमस्कार. प्रथमच जर बघितलं गेलं तर खुलताबाद शहरामध्ये ही मोठी कारवाई म्हणावं लागणार आहे. जे दुकान व्यावसायिक आहे यांच्यावर जी थकबाकी आहे, या थकबाकीच्या अनुषंगाने आज कारवाई करण्यात आली, काय सांगा? अ, आर्थिक वर्षात आपल्याला सर्वांना माहिती आहे की मालमत्ता कर व पाणीपट्टी कर हे नगरपालिकेत भरणं अत्यावश्यक असतंय. त्या दृष्टीने आपण सर्व नागरिकांना व व्यावसायिकांना आपण बिलं वाटप केले होते. ज्यांच्याकडे मोठी थकबाकी आहेत अशांना आपण नोटीस देखील दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आपण सर्वांना जाहीर आवाहनही देखील केलं होतं की सर्वांनी त्यांचा मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा. मात्र त्याला प्रतिसाद आलेला बघता नगरपालिकेला कठोर कारवाई करणे आवश्यक झाले. त्या दृष्टीनेच आजची आपण ही कारवाई प्रस्तावित केलेली आहे. आता जे एकीकडे बघितलं गेलं सर, तर नगर परिषदेची एकूण जी किती कोटीची थकबाकी सध्या आहे आणि यामध्ये बघितलं गेलं तर घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, यांचा हिस्सा किती? साधारण आपली एकूणात एक अंदाजे 1.5 कोटीच्या आसपासची आपली थकबाकी आतापर्यंतची आहे, ज्याच्यात पाणीपट्टीचं जास्त आपलं हे आहे वाटा. त्याच्यात साधारण 1 कोटीच्या आसपासची आपली पाणीपट्टी थकीत आहे आणि घरपट्टी देखील आपली 40 ते 45 लाख रुपये आपली आजपर्यंतची थकीत आहे. त्यामुळे आपल्याला पाणीपट्टी कर व मालमत्ता कर जो थकबाकीचा आहे त्याची वसुली करणं अत्यावश्यक आहे. कारण की वरिष्ठ कार्यालय जसं आमचे आयुक्त व तथा संचालक कार्यालय मुंबई यांच्याकडून देखील याचा कंटिन्युअस फॉलोअप होत असतो आणि वसुलीची जी टक्केवारी आहे त्या दृष्टीने आपल्याला जे वरिष्ठ कार्यालयाकडून किंवा शासनाकडून जे अनुदान प्राप्त होतं त्याचं देखील आपल्याला त्याच्यावरती फटका बसत आहे. आता गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा जर बघितलं तर वसुलीचं जे प्रमाण आहे ते वाढलंय की घटलंय? खरं तर वसुली आपली आता इलेक्शन पण नुकतंच निवडणूक पण देखील झालेलं आहे. त्यामुळे थोडंसं निवडणुकीच्या कालावधीमुळे आपलं वसूल बऱ्यापैकी झालेला होता. त्यामुळे ह्या वर्षात आपली वसुली थोडीशी वाढलेली आहे. मात्र ती अपेक्षित एवढं वाढलेली नाहीये. कारण की त्याच्याबाबतचे माननीय आयुक्त तथा संचालक यांच्याकडून वेळोवेळी आपल्याला टार्गेट्स दिले गेलेत. तर त्या टार्गेट्स एवढे आपल्या आज वसुली दिसून येत नाही. त्यामुळेच आपल्याला थोडीशी कठोर कारवाई ही प्रस्तावित करावी लागली. आता एकीकडे बघितलं गेलं तर जे मोठ्या थकबाकीवर आपण कारवाई करताय, मात्र सामान्यावर कारवाई होती, पण बड्या नेत्यांचं काय? नाही, या बाबतीत मोठ्यांना सूट आणि छोट्यांवरच कारवाई असं नगरपालिकेचं धोरण असणार नाहीये. सर्व सामान्य लोक असतील किंवा सर्व असतील, सर्वांना एकाच न्यायाने, एकाच दृष्टीने आम्ही कारवाई करणार आहोत. याच्यातनं कुठलेही मोठे थकबाकीदार असतील, त्यांना मी आपल्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो आणि विनंती देखील करतो सगळ्यांना, सामान्य नागरिक असतील किंवा इतर पण, की नगरपालिकेचा आपण जो मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर आहे, तो लवकरात लवकर भरावा. त्याच्यात कुठलीही टाळाटाळ करू नये. यातनं कोणीच आपल्याकडून सुटका आपण त्यांना सूट दिलेली नाही कोणालाच. आता जी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी आपण जे नागरिकांना शेवटची किती दिवसांची मुदत दिलेली आहे? खरं तर 31 मार्च पर्यंत आपलं आर्थिक वर्ष संपत असतं. त्या दृष्टीने आपण तात्काळ ते पाणीपट्टी व मालमत्ता कर हे भरणं अपेक्षित आहे. कारण की 31 मार्च नंतर आपल्याला आपल्या थकीत करावरती प्रतिमाह 2% प्रमाणे आपल्याला शास्ती लागणार आहे. त्याबाबतचं परवाच दिनांक 27-28 तारखेला आपल्याला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र देखील तसं प्राप्त झालेलं आहे की जी नियमानुसार त्यांच्यावरती जी शास्ती प्रस्तावित करायची असते ती या आर्थिक वर्षापासून करावी. त्यामुळे मी सर्वांना आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो की सर्वांनी 31 मार्च पर्यंत आपला थकबाकी ही भरून घ्यावी. कारण की त्याच्यानंतर प्रतिमाह 2% याप्रमाणे वार्षिक 24% जवळपास ती होईल. तर खूप मोठा व्याज किंवा दंड हे सामान्यांवरती लागू शकतो. त्यामुळे मी सर्वांना कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून करतो की सर्वांनी हे मालमत्ता कर भरावा. आता एक महत्वाचा प्रश्न आहे, जर वसुली 100% जर नगर परिषदेने केली तर शहरांच्या सोयीसुविधेमध्ये काही मोठे बदल होतील का? आपल्याला सोयीसुविधा मिळतील का शहरांसाठी? नुकतीच नगरपालिका निवडणूक झालेली आहे आणि निवडणुकीतून जे आता आपल्याकडे सदस्य निवडून आलेले आहेत त्या सर्वांचं जे अपेक्षा आहे शहराच्या बाबतीत किंवा त्यांची जी ध्येय धोरणं आहेत ते देखील गावाच्या शहराच्या विकासाच्या दृष्टीने आहेत. तर नवनवीन प्रोजेक्ट जे शासनाकडून मंजूर होणार आहे तर त्याच्यात आपल्याला तांत्रिक मंजुरी असेल, याच्यासाठी आपल्याला एक फीस भरावी लागते, ती असेल किंवा इतर जर काही छोटे मोठे मेंटेनन्सचे कामं असतील ते देखील आपण नगरपालिकेच्या या फंडातून करत असतो. तसंच सर्वात मोठा जो विषय असतो तो असतो लाईट बिल आणि इरिगेशनची पाणीपट्टी जलसंपदा विभागाची. हे खूप मोठे आपले थकीत आहे. साधारण आपली
1.5 कोटीच्या आसपासची आपली लाईट बिल थकीत आहे आणि जवळपास 40 लाखाच्या आसपास आपली इरिगेशनची पाणीपट्टी थकीत आहे. त्यामुळे मागच्या एका महिन्यात आपल्यावरती 4 वेळेस त्याची कारवाई देखील करण्यात आली. 4 वेळेस नगरपालिकेचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. मात्र आपण त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही आपली काही ना काही पट्टी भरूया. त्या दृष्टीने आपण जसं जसं वसूल येतो तसं तसं थोडं थोडं करून त्यांचं ते पट्टी पण देखील आपण भरतोय. तर नक्कीच निश्चितच याच्यातनं जे काही टॅक्स जमा होईल त्याच्यातनं मेंटेनन्सची कामं असतील किंवा इतर जी काही सपोर्टिव्ह कामं असतात त्यांना नक्कीच हातभार लागणार आहे. आता जे पथकं आपण तयार केली आहे कारवाईसाठी, जे कर्मचारी आपण जी कारवाई आता ज्या दुकानांवर होती, मात्र इकडे बघितलं जर कामात कुठल्याही कर्मचाऱ्यांनी कुचराई जर केली तर आपण कारवाई करणार काही प्रशासन? निश्चितच तसे आदेश मी त्यांना दिलेले आहे की कामात कुचराई अजिबात कोणी करू नये. जर कामात कुचराई करताना कोणीही कर्मचारी आढळल्यास त्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई ही प्रस्तावित होईल. याबाबत त्यांना मी आतापर्यंत 3 ते 4 मीटिंग घेऊन त्यांना याबाबत अवगत देखील केलेलं आहे आणि त्या दृष्टीनेच आजची जी कारवाई कर्मचाऱ्यांकडून केली जाते ते त्याचंच फलित आहे. आता थकबाकी दारांसाठी जर बघितलं जी आभा योजना आहे, या आभा योजनेमध्ये दंडक सवलत देणारी कोणती योजना सध्या आपण सुरू करणार आहोत? तोच विषय मी सांगितला की आतापर्यंत नगर परिषदेमार्फत दंडाची रक्कम आकारली जात नव्हती, जी की नियमाच्या ऍक्च्युली ते नियमाने आकारायला हवी होती. त्या दृष्टीने 27-28 तारखेला मान्य जिल्हाधिकाऱ्याकडून आपल्याला पत्र प्राप्त झालेले आहे की आपण जी दंडाची रक्कम आकारत नाही तर या वर्षापासून ती दंडाची रक्कम आकारण्यात यावी, जेणेकरून जे नियमाचा भंग कुठल्याही प्रकारे होणार नाही. नक्कीच हे होते खुलताबाद नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी आता सांगितलेलं आहे की जी थकबाकी असेल, घरपट्टी असेल ही लवकरात लवकर भरावी आणि जे दुकानदार आहे यांना देखील सूचना करण्यात आल्या आहे लवकरात लवकर आपली जी उर्वरित थकबाकी आहे ती भरण्यात यावी आणि जर ही थकबाकी भरली नाही तर दुकानावर थेट कारवाई होत आहे. हे आपण आपल्या या दृश्यांच्या माध्यमातून बघितलेच आहे की कशा प्रकारे आज 3 दुकानांवर कारवाई करण्यात येत आहे आणि यामध्ये बघितलं गेलं तर जी थकबाकी असेल ही लवकरात लवकर भरण्याचे देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.